आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर बातमी चंद्रपुरात येते। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणाची बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवली होती। त्याचे पडसाद थेट विधिमंडळात उमटल्याचं पाहायला मिळतंय। एनडीटीव्ही मराठीने उघड केलेल्या या धक्कादायक बातमीची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी नियम 260 अंतर्गत सरकारचं लक्ष वेधलं। त्यांनी सभागृहात सांगितलं, घोडणकप्पी येथील 25 वर्षीय संगीता गेडाम यांना प्रसूतीसाठी तब्बल 12 किलोमीटर उचलून न्यावं लागलं। रस्त्याअभावी आणि रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं वाटेतच त्यांची प्रसूती झाली आणि त्यानंतर अतिरक्तस्रावानं त्यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसंच दुर्गम आदिवासी भागात तातडीनं रस्ते, रुग्णवाहिका आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेविषयी अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी। या संदर्भात बोलण्यासाठी आपण त्यांच्या घरी आता पोहोचलो आणि तिथे संगीताचे जे पती आहेत ते आता आपल्या सोबत आहे। त्या नेमकं घटना भाऊ कशी झाली? भाऊ ते कसे झाले म्हणलं तर 4 वाजता की 5 वाजता त्यांचं पोट दुखत होते। पोट दुखते म्हणलं तर मी का केलं, फोन केलं ते आशा वर्कर त्यांना। आशा वर्कर का केलं, ॲम्ब्युलन्सला फोन केलं। ॲम्ब्युलन्स घरी आला म्हणून आम्ही का केलं, यातून आता घरी कशा चढावं, आम्हाला रोड नाही म्हणलं तर आता कशा तर न्यावं लागते, तर काय होत नाही म्हणलं। तर मग बाईला धरून हळूहळू जाताना सासू होता आमच्या माई होता। नेता त्याचा घाटावर डिलिव्हरी झाला सर। ते घाटावर डिलिव्हरी झाला पण चांगलंच झालं, पोरगी चांगला होता। मग ते पोरगीले धरलो नव्हतं, त्याला चक्कर आला। मग चक्कर आला तर आम्ही काय केलं, आता घरीच नाही बाबा, आता हे जो डोंगर चढवून नेलं तर अजून का होईल का म्हणलं। घरी आणलं सर। घरी आणला की मान असा केला, ते दिवस गेला। तर खा करू मी बुलुरुला फोन फोन केला तर पुढे आला, पुढे टाकून साहेब तर रोड नाही म्हणून झालं, माझ्या बायकोचा जीव गेला। तर काय करत सरकार, हा म्हणजे बायकोचा जीव गेला तर मी काय करणार आता। त्याला बुलेरोला फोन केला, बुलेरोवरून टाकून नेलो सर मी। पाणी तर कोणी शिष्ट जाणार, कोणी साजूक येत नाही, तर पाहत नाही। तर रोड तर चांगला असला तर म्हणजे बायकोचा जीव कसा जाणार होता, जातच नव्हतं सर। पण आम्हाला रोड पाहिजे आता, असं आम्हाला बोलणं आहे सर। बरं, त्या ॲम्ब्युलन्स मध्ये कोणी डॉक्टर वगैरे नव्हते का? कोणी आले सर, नाही का? कोणीच नाही आलं तर आम्ही गेलो की शंकरपाड्यावरून स्वर कशाला येत होतं ते बुलेरो, ते ॲम्ब्युलन्स वाला। आम्ही तिकडून येतो ना, म्हणजे बायकोचा जीवास गेला तर का नाही येते म्हणलो। त्याचा पाटण चाल म्हणलं, पाटणला तर त्यानं काय केलं, पाटणला साईडला आम्हाला गाडी चांदूच्या आम्हाला त्याचा पोस्टमॉर्टम केलं, आणलं घरी। ह्या गावाला कधीपासून रस्ता नाही? इथं म्हणजे 2 पिढी झाला आपला। आपला आजा गेला, आपला बापा गेला, तेव्हापासून रोड नाही आहे। आता अजूकच रस्ता नाही तर आपला हे लोक, हे घोडणकप्पीची लोक असाच बिमारी असाच मारून जाईल की का म्हणावं। ह्या मृत्यूनंतर तरी सरकार जागा होईल का, असाही प्रश्न गावकऱ्याकडून विचारला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजवंत अभिषेक भटपल्लीवार, एनडीटीव्ही मराठी, चंद्रपूर।